अगं पण काय झालंय, माझ्याकडून काय चुकलंय का? चुकलं नाही, चूक तर माझ्याकडून झाली ना, ती पण सगळ्यात मोठी. कार पण तुला माहिती आहे मी किती प्रेम करतो तुझ्यावर. प्रेम प्रेम तर मी पण केले ना. मग एवढी चिडचिड करायची काय गरज आहे? होत्यात काय गोष्टी चुकतात माझ्याकडून, मस्त तू सांगते हे नका करू ते नका मग करू. ती चूक करायचीच नाही ना. अरे पण कळत न कळत होते ते चुका. मी थोडी मुद्दामून करतो आणि माझं लय जीव आहे तुझ्यावर. हा, जीव जीव असला असता तर असं झालंच नसतं, समजलं का? अरे पण एवढे नको चिडू यार, तुला माहिती आहे ना. मला काय नाही माहिती, आणि हो मला नाही राहायचंय. मी माझा संसार वगैरे सोडून तुझ्याकडे लक्ष देते, आणि तू काय करतोयस? अरे पण मी बी नाही का, मला बी संसार नाही का, माझं बी लग्न झालं, पण मी करतोय ना तुझ्यावर प्रेम. मी सगळ्या गोष्टी घेतोय ना सांभाळून. मी कसं मॅनेज करतो माझं मला माहित. नाही, आता मला नाही तुझ्यासोबत राहायचंच नाहीये. मला निदान माझ्या मनासारखं पण वागता येत नाही तुझ्यासोबत राहिल्याने. मग मी तुला कधी का रोकटोक केली का कोणत्या गोष्टीला? करतोच आहेस तू रोकटोक. आणि मग ती काळजी असते म्हणून तुला रोकटोक करतो ना. कसली काळजी? मला माझ्या मनाने सुद्धा राहता येत नाहीये निदान. मग तुला नाही टिकवायचं का नातं? नाही टिकवायचंय मला, हे नातच नाही ठेवायचंय. हा नको ठेवू मग. मी बी एवढा जीव लावलो, त्याला काय येडा म्हणून लावला होता काय? नको लावूस ना, मग मी थोडीच बोलते मला जीव लाव. नको लावूस. माझी चुकी झाली ना तुझ्यावर प्रेम करून. माझी चूक झाली तुझ्यावर प्रेम करून. हा नाही नाही, माझी चुकी झाली. मी सगळ्यांना इकडे खोटं बोललो, घरी बोललो सगळ्यांना, बायकोला कसं कसं खोटं सांगतो. मला माहिती आहे ना का तुझ्यावर प्रेम होतं. मग मी नाही का खोटं सांगत? हा, मी माझा संसार दावण्याला नाही लावलाय का? लावलं तू एकटीच लावला का, मी नाही लावला काय? हा, कुणी सांगितलं लावायला? आणि मला हे नातच टिकवायचं नाही. नको टिकू, मला बी नाही टिकवायचं. तसं बी मला ना तू सगळ्यांकडून वैताग आलेला आहे. तुझी बडबड तिकडे बडबड. अरे कोणीतरी समजून घ्या मला, कोणी समजून घेत नाही. नाही टिकवायचं, नको टिकू, आणि परत मला भेटू बी नको मग. हा चालतंय. हा जा, गरज नाही राहिली मला. सगळ्यांना समजून घ्यायचं आणि सगळ्यांनी मलाच घोडी लावायची, काय गरज नाही असल्यांची. अहो अहो कुठे गेलते सकाळ सकाळ? तुला काय करायचं, कुठं जाऊ? अहो फोन केले मी तुम्हाला, फोन पण उचले ना तुम्ही. जरा कामात होतो मी. चल डोकू नको सकाळ सकाळी. जातो, तुझं तुझं काम बघ. काय झालं एवढं का चिडचिड करताय? मी कुठे चिडचिड करतोय? अहो मग तुम्हाला विचारते कुठे गेलते तुम्ही सकाळ सकाळ? तुला काय करायचं, मी कुठं बितार पडू? झालं असं ना तिकडे भेटून मोकळं. भेटून म्हणजे तेवढेच काम आहेत का मला? आता मला माहिती का तुम्ही कुठे गेलते आणि कुठे नाही, तुम्हाला सांगायला तर तोंड नाहीये. मग कुठे गेलते तुम्ही एवढे सकाळ सकाळ? अरे असतेच काम मला, प्रत्येक वेळी कुठे बाहेर गेलो का लगेच भेटायलाच गेलो का? मग तुम्ही एवढी चिडचिड करताय म्हणल्यावर हा तिकडे भांडणं झाली असेल ना, तिथला राग इथं काढायचा असेल तुम्हाला. मी कशाला इथला तिथला राग काढू तुझ्यावर? कळतंय ना मला. अहो कळत नाही असं, एवढी पण बावळट नाहीये मी. कळते ना, मग जरा शांत बस ना. मग प्रत्येक गोष्ट कळून घेतली आणि न कळल्यासारखंच केली, पण आता तुमचं जरा जास्तच व्हायला लागले. काय जास्त केलं मी? मग किती दिवस तुम्ही ना का बाहेर जाता, येता का घरी? 3-3 महिने जातात, 4-4 महिने जाता. मला म्हणता काम आहे काम आहे, आणि काम आहे म्हणता फोन सुद्धा उचलायला जमत नाही. कामासाठीच जातो. मग कामात का तुझे फोन उचलत बसू का मी? तेवढंच का गप्पा मारीत बसू का? बाकीची कामं नाहीत का मला? बरोबर आहे ना. तुम्ही कशाला माझ्या संग गप्पा मारता? तिकडे तुम्हाला आहे ना चांगला टाइमपास. जास्त बोल नका. आता सांगतो मी. तिला बोलायला झोमलं का तुम्हाला? तिला बोलेल का? मला काय घेण देणं, तू कोणाला बोल. हा, तिचं सगळं ऐकून घेता. तिच्या समोर मान खाली घालून बोलत असताना माझ्या समोरच तुमचा आवाज चालतो. तुला नसं पटत ना, तू निघित. थांबू नका, आधी डोकं लय खराब आहे माझं. तेच करते मी. तसं पण तुम्हाला नकोशी झाले, तिला घरात आणायचे असेल ना. मी घरात कोणाला आणून ठेवीन नाही तर नाही ठेवीन, तुला काय करायचंय? बोला बोला बोला, मलाच बोला. अहो काय कमी पडलं माझ्याकडून तुम्हाला? कुठं प्रेम द्यायला कमी पडले मी? जाऊ, तुम्हाला असं बाहेर लपडी करावं लागतं ते. बाई, तुला काय मी प्रत्येक गोष्ट सांगितलेली ना, सांगून केल्यात ना गोष्टी. ह्या असल्या गोष्टी करणार होते हे मला माहिती होतं का? मग काय तुला सांगितलं नव्हतं मला असं करतो मी? काय थोडी मनापासून करतोय? झालेच माझ्या टाइमपास येतो वरच्यावर. आणि हे जर मी केलं तर थोबड फोडीन. वाढव बोलती काय? बरोबर आहे. मी जर बोलले ना तर तुम्हाला वाढवा बोलते दिसले, आणि हे जर मी तुम्हाला म्हणले मी थोबड फोडीन तुमचं तर? तुला पटत असेल तर राह, नाही तर निघ बरं. तू जा, आधीच लय डोकं खराब आहे, जा निघ. माझा जीव गुतलाय ना तुमच्यामध्ये. घरचे सांगत होते नको लग्न करू ह्याच्या संग, पण नाही, मी नाही ऐकलं. तुमच्यामध्ये जीव जडलाय ना. तुम्ही बाहेर किती पण शेण खाल्लं ना तरी माझा जीव तुमच्यातच अडकतोय. तुम्हाला माहितीये हे काय आपल्याला सोडून जाणार नाहीये. आणि बाहेरच्या बायकांमध्ये तुमचा जीव गुतलाय, आणि ती भले तुमच्यावर प्रेम नाही करू दे, फक्त पैशासाठी भाळू दे, तरी तुम्हाला बायकोची किंमत नाहीये. माझा काय नाही का तुझ्यावर जीव? दिसतोय तुमचा किती जीव आहे म्हणून. किती आवाज वाढवताय. माणसांचा सुद्धा विचार करायला तमाशा करायला लागला तुम्ही तर. पण तुला सोडून गेलोय का मी कधी? मग बाहेर जाईन इकडे तिकडे, पण तुला कधी सोडलंय का? अहो काय अर्थ आहे त्या प्रेमाला? बाहेर तोंड मारताय नाही तर मला म्हणते तू सोडून गेलोय का? मरू द्या, जाऊ द्या. तुमच्या संग बोलण्यातच अर्थ नाही. रात्र रात्र तुमचा विचार करते, पण तुम्हाला दुसऱ्यांचाच विचार आहे.
अगं रड नको ना. ऐ, अगं खरंच चुकलंय माझं. मी मान्य करतो ना माझी चूक. तू असं रडत बसल्यावर मी कोणाकडे बघायचं? राहू द्या, काही बोलूच नका तुम्ही. ऐक ना, मी नाही खोटं बोलत. हे मुद्दाम नाही केलं, चुकून घडल्यात का गोष्टी? का तुम्ही हो किती विश्वास ठेवू मी तुमच्यावरती? सांगा ना. प्रत्येक वेळेस तुमच्यावर विश्वास ठेवत गेले, वेड्यासारखं प्रेम करत गेले, आणि तुम्ही प्रत्येक वेळेस माझा विश्वास तोडलाय. ऐक, मुद्दाम नाही केलं का, चुकून झालं. मला कळलंच नाही तू एवढा जीव लावते आणि मी दुसरीकडे शेअर केली. मुद्दामून नाही केलं का गोष्टी? आणि तू जर सोडून गेली, मी कोणाकडे बघू? हाय ना ती, जा तिच्याकडं. नकोय मला त्या गोष्टी. अहो तुम्हाला तीच प्यारी आहे, म्हणून तर तुम्हाला माझ्या प्रेमात कमतरता दिसायला लागली ना. नाही तुमच्यासाठी अख्खं घरदार सोडलं, सगळे नातेवाईक सोडले, फक्त तुमच्यावर प्रेम केलं. कधी तुमचा विश्वास नाही तोडला हो. मी बी तुझ्यावर लय मनापासून प्रेम करतोय का, आणि इथून पुढे असल्या गोष्टी करणार नाही. काय भरोसा तुमचा? तुझी शपथ कधी खोटी नाही घेणार. हा मारा मग मला. नाही परत जर असं केलं तर मी खरंच सोडून जाईन ना तुम्हाला. नाही रडू नको. आहे ना शेवटपर्यंत तुझी साथ दे. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय, तुम्ही नका असं करू. मी पण नाही राहू शकत ग. गप रडू नको. हो राहू. बोला ना बाबा. अरे तुमचं घराचं चाललं होतं, काय झालं रे त्याचं? बाबा अहो सगळ्याचं सोंग आणता येते हो, पैशाचं सोंग आणता येते होय. आमची स्वप्न मस्त मोठी आहेत, पण मला नाही वाटत की ते स्वप्न पूर्ण होईल. ते लांबणीवरच जाणार आहे बघा. तसे चालूच प्रयत्न माझे, बघतोय 2-3 ठिकाणी. झालं तर लवकर मग होऊन जाईल. दामाने हे बघ पोरा, तो थोडेफार पैसे जमवला असतीलच. हा आहेत. तेव्हा आता कच खाऊ नको. काय सुनबाई, असली कामं झटक्यातच होतात. तेव्हा आहे ना, हे पैसे मी साठवून ठेवले होते. बाप अहो बाप, राहू दे तुम्हाला. अहो हे कशाला? अहो तुमच्या आजारपणासाठी राहू द्या. आडी अडचण आली तर तुम्हालाच लागतील ना. अहो आम्ही सासू की, आम्ही करतो की दामादामी सगळं. आणि बाबा तुम्ही नका काळजी करू. उशिरा का व्हायना, पण होईन स्वप्न पूर्ण. एवढं काय तवा त्याच्यात? अरे पोरं, मला म्हाताऱ्याला काय करायचं आहे पैशाचं आता? हा, जे काय होईन ते आपलं देवाचं नाव घेऊन डोळे मिटून टाकायचं. असं नका बोलू बाबा तुम्ही. हो तुम्हीच तर आमचा लय मोठा आधार आहे. केलं असतं दामादामध्ये. पोरांसाठी एवढं तरी करू दे मला. कसं आहे पोरं, तुम्ही आता संसाराला लागलाय, तुमचं भलं व्हावं एवढंच मला वाटतं. आपलं एक काम करा आता, दिवस चांगला आहे आजचा, आजच जावा आणि घराचं काम देऊन टाका कोणाला तरी. चालते बाबा. हो बाबांच्या पाय आशीर्वाद. येतो मग. लगेच. या. चल. मी काय म्हणतो काजल, हां बाबांनी आपल्यासाठी किती काही केलं आणि आपण त्यांसाठी काहीच करू शकलो नाही. अगं आयुष्यभर आपल्यासाठी कष्ट केले ग त्यांनी. खरं आहे तुमचं. बघा ना, बाबांचं आपल्यावरती किती निखळ आणि निरागस प्रेम आहे नाही का. त्यांनी आयुष्यभराची पुंजी अशी एका क्षणात तुमच्या हातात देऊन टाकली हो. खरं तर आपल्याला त्यांचं प्रेमच कळलं नाही ग. खरं आहे, लय मोठा त्याग केला हो त्यांनी. नाही, आता इथून पुढं त्यांना कष्ट करून द्यायचे नाही कोणतेच. त्यांना जे लागेल ते सगळं जागेवर. मग आता कष्ट करायचं त्यांचं वय संपलंय ग. तुम्ही नका काळजी करू, घरात मी त्यांची काळजी घ्यायला आहेच की. बाहेर त्यांना दुखलं खुपलं तर तुम्ही आहेच की बघायचं बघायला. मी आहे त्याची काही काळजी नाही. पण आता इथून पुढं बाबांना एवढा जेवढा देता येईल तेवढा आनंद देऊ आपण. खरं आहे तुमचं. आणि अहो कोण करतो एवढं कोणासाठी? बघतोय आपण बाहेरची लोक, पण हां लोकांनी नावं ठेवली नाही पाहिजे ना असं वागायचं आता आपण. नाही, इथून मागही वागलो नाही, इथून पुढेही वागायचं नाही आपल्याला तसं. आणि तसं पण आपल्याशिवाय कोण आहे हो त्यांना, आणि त्यांच्याशिवाय कोण आहे आपल्याला तरी.
आज न उद्या माणूस म्हणजे तसं बोलावं नाही, पण गेल्यानंतर प्रेमला आठव. म्हणजे जोपर्यंत ते आहेत ना तोपर्यंत त्यांना आपल्याकडून कधीच कुठल्याही गोष्टीची कमी पडून द्यायची नाही, एवढं मी ठरवलं. बरं चला आपण ते घराचं बघून येऊ. त्यांचं स्वप्न तरी पूर्ण करायचंय. बाबा बाबा आलं होय पोरं तुम्ही. हां सगळं व्यवस्थित केलं ना घराचं? हां सगळं व्यवस्थित केलं. अहो बाबा आता काही काळजीच नाही, यांनी समजा केलंय व्यवस्थित. बाबा तुमच्यासाठी बघा काय आणले. काय रे पोरं? बघा तर खरी. कसं वाटलं? अरे ह्यो माझा तरुणपणीचा फोटो आहे. पण तुम्हाला कुठं गावला? अहो यांना तर कुठून पण काही पण सापडते. होता सापडला मला. कसं वाटलं बाबा? लय छान. अरे ह्यो गावात मी निवडणूक लढवली होती का, तवाचा फोटो होता. मी जिंकल्यावर काढला होता. बाबा आपल्या नवीन घरात हा फोटो लावायचा आहे. तुमची आठवण, तुमचं प्रेम आमच्या कायम डोळ्यासमोर राहील. अरे पोरं, नवीन घरात देवा धर्माचा चांगला फोटो लावावा एखादा. बाबा अहो तुम्ही आमच्यासाठी एवढं केलंय ना आत्तापर्यंत, की आमच्यासाठी देव पण तुम्हीच आणि आमचं अख्खं जग पण तुम्हीच आहे. आणि तुमच्या फोटोकडे बघून बघून तुमचे संस्कार जपते ते आम्हाला. अरे पोरा, बाप तर पोरासाठी कायम करतच असतो, पण पोरांनी त्याची जाण धरली ना, यातच बापाचं सगळं आलं बघ. अरे मेले होतं कुणी करते आई बापासाठी, पण तुम्ही जिथं पणीच मला देवाच्या ठिकाणी बसवले. अजून काय पाहिजे ह्या बापाला? बसवणं तुम्ही हायच आमच्यासाठी ते. तसं काही बोलू नका. आता तुम्ही कुठे चालले तर आम्हाला सोडून? नवीन घराची स्थापना करायची तुमच्या हाताने. तिथं मस्तपैकी खुर्ची टाकून बसायचंय तुम्हाला. नक्की नक्की. फक्त आता मला सोबत खेळायला नातवंड दाखवा म्हणजे झाले. हा सद्वांना, हा चांगला कलर दिलाय बघा. आणि तुम्ही कवा येत आहे? पोरं म्हणली होती कलर द्या, एकदम जोरात दिला बघा. हा 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 चालतंय. तुम्हाला काय आमचं ऐकतच नाही ना, सगळं तुमच्या मनासारखंच करा तुम्ही. अरे काय झालं काय पोरं? अहो काय झालं काय? आम्हाला कलर द्यायचा होता नवीन घराला आणि तुम्ही तो कसला कलर देऊन ठेवलाय पिवळा भडभडीत. लोक हसतात पर आमच्यावर. नाव ठेवावं लागेल आम्हाला. अरे पण तुम्हीच तर म्हणला होता ना की तुमचं घर आहे, तुम्हाला वाटन तो कलर द्या. आपण आम्ही म्हणलो, आम्हाला विचारायचं ना की बाबा कोणता कलर देऊ काय नाही, सगळं तुमच्या मनाचाच कारभार चालू आहे. नाही तर काय. अरे आता मला वाटलं चांगला दिसन तो कलर, म्हणून देऊन टाकला मी. हे असला मग तेच म्हणलं, मस्त तुम्हाला चांगलं वाटन सगळं. आम्हाला वाटतं काही, पण एखादी गोष्ट आहे का नाही साधी, रे माणसं विचारावं पोरग आहे. आणि मला तर असं वाटायला लागले की नाही ते आपलं घरच नाही राहिलेलं. हा अरे पण लोकांचं काय घेऊन बसला तुम्ही? लोकांसाठी आता बापा बरोबर तंडता का? ऐका, तुमचं झालंय गेलं आता संपत आलंय. आम्हाला हिंडावं लागते लोकांमध्ये, चार चौकात तोंड द्यावं लागते. आणि नाही तर काय परत काय सारखा सारखा तो कलर बदलत बसायचा का? तेच खर्च करीत बसायचा, करायचं मनासारखं. आणि आता काय झालं? काय खर्च आपल्यालाच करावा लागणार, थोडी यांना करावं लागणार आहे. बोलाय काय जाते? अरे मला तर वाटलं होतं पोरा हो तुम्हाला कलर लय आवडेल, आणि उठून बी दिसत होता. जुन्या आठवणी असतात माणसाच्या काही, त्याच्यामुळे मी तसला कलर द्यायला लावला होता. तुम्हाला नाही आवडला का तो? नाही आवडला आम्हाला ते अजिबात. जाऊ दे, तुम्हाला पटेल तसं करा. बाबा अहो बाबा मागच्या अंगणात काय करताय तुम्ही? घरात थांबायचं ना, आणि
आम्ही बोललेलो एवढा राग आला का? अहो राग काय, चुकलंच आपलं जरा. बाबा माफ करा आम्हाला, आम्ही काही बी विचार न करता तुम्हाला बडाबडा बोलून गेलो. तुमची काही बी चूक नाही पोराव, चूक आमच्यासारख्या म्हाताऱ्यांची. वय झालं गप कुठं तरी कोपऱ्यात पडायचं. आमचा जीव अडकलाय तुमच्या संसारात. आम्हाला वाटत पोराचं घर चांगलं दिसावा, त्याला कामाला हातभार लागावा म्हणून बोलतो आम्ही. आता आमचं काय नाही बाबा, म्हाताऱ्यांचं राहिलं आता. तसं नाही बाबा. अहो हे बाहेरच्या लोकांमुळे तुमची माया आम्हाला कळालीच नाही हो. हा ना. आणि जे नाही ते तुम्हाला बोलून गेलो मी. इथून पुढे असं नाही वागणार बाबा. अरे पोरा हो, मला बी लय हाऊस नाही. पिवळा कलर का दिला होता घराला माहिती आहे का तुम्हाला? तुझी आई आणि मी तरुण होतो, आमचं नुकतंच लग्न झालं. तेव्हा आमचं बोलणं व्हायचं आणि हसता हसता तुमची आई म्हणायची आपण सोन्याचा बंगला बांधू. मी म्हणलं सोन्याचा बंगला माझ्यासारख्या भिकाऱ्याकडून कायचा व्हायचा आहे? तेव्हा ती म्हणली होती सोन्याचा बंगला नाही जमला तर निदान घराच्या भितडाला पिवळा कलर द्या म्हणजे सोन्याचा होईल. बोला फुलाला गाठ पडली, ती तर आज आपल्यात नाही राहिली. पण नवं घर बघून मला तिची आठवण आली आणि म्हणून मी असला उद्योग केला. अहो, नाही बाबा, तुम्ही काय वाईट नाही केलं, चांगलंच केलं. आम्हाला खरंच माहित नव्हतं तुम्ही असा काही विचार केलाय म्हणून. अहो चुकलंच, लोक काय बी बोलतात आणि आम्ही त्याच्यात हुरळून गेलो बघा. अहो ते तुमचंच घर आहे. आणि तुम्हाला जसं वाटेल तसं करा, आम्ही काहीच बोलणार नाही. अरे लोकांचं काय खरं आहे? लोक काय आज एक बोलतात आणि उद्या एक बोलतात. घरच्यांची मनं जपायची का फक्त? हा, इथून पुढे असं नाही बोलणार बाबा. पण तुम्ही आधी माफ केलं म्हणा आम्हाला. आणि रागवू नका आमचं, तुमच्याशिवाय कोणी आम्हाला. अरे तुमचा कसला राग आलाय पोराव, काय बी मनात ठेवू नका. मग तुम्ही असं इकडे नका येऊ मागच्या अंगणाला. चला बरं घरात. चला. पाण्या पाहिजे. अहो काय झालं पाण्याचं? काय झालं? झालं असतं पाणी नसतं आलं का? अहो पण आता माझी अंघोळ राहिली. तुझी राहिली मग मी आंघोळच करून गेलतो ना. अहो तुमचं एखाद्या वेळेस ठीक आहे, नाही केलं तर काही फरक नाही पडत. मला वावरात जायचंय, अजून भांडे स्वयंपाक आहे. कळते मग मला सगळं. मस्त यालपट्टी मारतोय मी ग्रामपंचायत मध्ये, पण ते आपलं कामच करे ना. मी तरी काय करू? अहो पण मग तुम्ही डायरेक्ट फोन तर करायचा ना सरपंचाला एखादा. उचलला तर पाहिजे. तुमच्या घरी आलं का हो पाणी? अगं बाई कशाचं काय, हे काय तेच चाललंय. हे गेले होते, नाही झालं अजून पाण्याचं काम काहीच. लाईनीचं काम झालंच नाही होय अजून. करीनाच कोणी, मग आता काय करावं त्याला? अरे बापरे, मी जेवण करता करता इथं आले माहिती का, पाणीच नाही. आता कसं बनवणार मी जेवण तरी? हा ना. तुमच्याकडे पाणी आहे का? अहो नाही तेच तर विचारतात ना त्या. नाहीये वहिनीकडे पण पाणी. इकडे बी पाणी नाही, शेजारी सांगताला विचारलं त्याच्याकडे बी पाणी नाही. अरे काय झालं माहिती का, ही आपली जेवढी गल्ली आहे हा. ना, ती तेवढी फक्त पाईपलाईन फुटलेली, बाकी सगळीकडे पाणी. हा, मागच्या गल्लीला तर पाणी आहे. तरी मी विचार करतोय त्या पाण्यावाल्या बाळाला फोन केला होता, तो म्हणला हाय पाणी. म्हणलं इकडं काय आहे ना मग पाणी? अहो असं हातावर हात धरून नाही चालायचं. आंघोळीचं एखाद्या वेळेस ठीक आहे, पण स्वयंपाकाचं आणि त्याचं काय प्यायला पाणी नको का? आता तुम्हाला काय, मी ग्रामपंचायत किती चक्रा मारले, सरपंच ते भेटतच नाही, मी तरी काय करू? सरपंच भेटत नसेल तर सरपंचाच्या घरी जावं लागेल. अल्ला काय गोळ्या नाही राव माझ्या राव. हा डायरेक्ट घरी कसं वाटतंय? हो बरोबर बोलता ते भाऊजी. हा, आंघोळ्यांचं तर सोडा हो, जेवायला सुद्धा काय नाही. मग? जेवायला पाणी नसलं तर जेवण कसं बनवणार बरं आम्ही? 3-4 दिवस जेवढं पाणी होतं तेवढं आता संपत आलंय, तेवढ्यात काय होणार आहे? अजून काही दिवस आंघोळ नाही केलं तर माशे घोंगते सगळ्यांवर. काय बरं जाऊ द्या, चला ते जाऊन येऊयात. सकाळ सकाळ पटकन काम तरी उरकतात, काय आहे ते बघू. बरं, चला चला. चला चला पटकून चला मग. चल. सरपंच, मोठ्याने आवाज दे. सरपंच सरपंच. नमस्कार. काय म्हणताय? नमस्कार. काय नाही, तुमची ना आमची गाठ भेटच आहे ना. हा हा. अहो काय आता जेडपीचं इलेक्शन लागले जरा काम असतात आम्हाला. नाही, ती काम आहेत पण आमची पण कामं करा की जरा थोडी. तुमची कामं? अहो तुमची कामं म्हणजे गावातली किरकोळ आली, सांगायचं ना आम्ही ऐकायचं. अहो ते नाही का, आमची गल्लीतली पाईपलाईन, अहो 3-4 दिवस झाले फुटली हो, कोणी लक्ष सगळं द्या ना त्याच्याकडे. मग
या आम्हाला एक तर सरपंच कामातून टाइम भेटा ना, आमच्या बायकांनी कवर पाणी वायायची इकून तिकून पाणीचं काहीतरी सोय करा ना राव. नाही नाही, मला आहे ना तुमचं हेच पटत नाही. अहो मग ग्रामपंचायतीत जायचं ना, सांगायचं त्यांना, 5 मिनिटात काम करून दिलं असते. अहो किती चक्रा मारलेत मी, किती तुम्हाला माहित बी नसते ना एवढ्या चक्रा मारलेत मी, आज करून उद्या करून, आणि तुम्ही सांगितल्याशिवाय काम होतात का कोणती? आणि मी तर त्या पाण्यावाल्या बाळाला पण फोन केला, तो म्हणला काम चालू आहे आणि सांगतो आणि असं आणि तसं, अशी उडवाउडवीची उत्तर देत नुसतं. त्यो आहे ना, त्यो लय काम चुकारी बरं का, त्याच्याकडे बघतोच मी. पण काळजी करू नका, एक 3-4 दिवसात तुमचं काम करून टाकतो मी. झालं आता अजून 3-4 दिवस. अहो सरपंच 3 दिवस झालं पाणी नाहीये, आम्हाला जेवण बनवायला सुद्धा पाणी राहिलं नाही माहितीये का? अहो वहिनी, थोडंफार आपलं बाहेर जायचं जेवायला, हॉटेल बिटेल. काय एवढं? बाहेर जाणं एवढं सोपं आहे का सरपंच? एवढं जर पैसा असला असतं तर आम्ही पाईपलाईनचं काम नसतं केलं का? मग सरपंच आता तर असं झाले, तुम्ही आम्हाला निवडून दिले का आम्ही तुम्हाला निवडून दिले हेच कळना झाले आम्हाला. नाही, खरंय मत मागायला तर त्या दिवशी लय मध्य करीत आलते ना, आता काय झालं मग? आणि बरोबर आहे सरपंच, हे करायचं असेल तर करा, नाही तर आम्हाला तुमची तक्रार द्यावी लागेल. नाही नाही, यासाठी आम्ही तुम्हाला मतदान केलं ना. 1 मिनिट, जरा आवाज खाली करून बोल बर का. मतदान केलंय म्हणजे काय? उपकार केले का माझ्यावर तुम्ही? सरपंच असं काय बोलताय तुम्ही? हा, ही लोकशाही आहे, या लोकशाहीत असंच चालणार. तुम्ही आमचे नोकर आहेत, तुम्ही आमचं काम केलं पाहिजे. तुमच्या दोघांच्या नवऱ्यांनी मला मत दिले म्हणजे उपकार नाही केले. 5-5 हजार मोजून दिले त्यांना मतदानाचे. काय हो काय बोलतात हे? हा, तेव्हा तुम्ही हल्ला आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगा जरा आवाज खाली करून बोल, आणि तुमचं काम करून देत नाही, जा काय करायचं ते कर. नाही नाही नाही, त्यांचं नाही, आपलंच चुकले अगं. नाही तर काय? ह्यांना लाजा नाहीत, ह्यांनी पैशासाठी स्वतःची मतं विकल्यात. अहो काय भाऊजी, हा अहो आपला अधिकार येतो, आणि आपण मत दिल्याशिवाय माणूस निवडून येत नाही, आणि आपण कोणाला मत देतोय ह्याची तरी अक्कल पाहिजे होती तुम्हाला. अहो तेव्हा जरा पैशाची कमतरता होती म्हणून तुम्ही मत विकायला लागले. अहो थू आहे तुमच्या जिंदगीवरती, एवढ्या पैशासाठी तुम्ही मत विकताय तुमची. बरं मी काय म्हणतोय, तुम्हाला काय तमाशा घालायचा आहे ना, तो तुमच्या घरी जाऊन घाला. आणि बर का, तुम्ही निवडणूक झाल्यावर मला जो हार घातलाय का, तो सुद्धा माझ्याच पैशाचा होता. तेव्हा ते 5 हजार दिलेत का, त्याचं पाईपलाईनचं काम करून घ्या. चला निघा. बोलायचे तोंड नाही. चला.